स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वजण, अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वच्छता दूतांचा सन्मान आज आपण आयोजित केलेला आहे। वेळ खूप कमी आहे, तांत्रिक 2-4 गोष्टी सांगतो, कारण आपण जे मिळवलेलं स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मधलं यश जे आहे ते किती महत्त्वाचं आणि किती मोठं आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येईल। गेल्या वर्षी ज्यावेळेला स्वच्छ सर्वेक्षणची घोषणा झाली त्यावेळेला सुपर स्वच्छता लीग नावाची नवीन वेगळी स्पर्धा जी आहे ती मंत्रालयाने घोषित केली, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की गेली 3-4 वर्षांमध्ये ज्या शहरांनी स्वच्छतेबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं त्या शहरांच्या मध्ये ही स्पर्धा होईल। त्यानुसार आपण आपला त्या सुपर स्वच्छता लीगमध्ये गेल्या वर्षी समावेश केला आणि इतर शहरांचे जे काही क्रायटेरिया आहेत किंवा स्पर्धेचे इतर जे क्रायटेरिया आहेत त्यापेक्षा आपला साठीचा जो क्रायटेरिया होता तो जास्त अवघड होता। त्याचबरोबर ती आपल्याला जे क्रायटेरिया होते ते 85% स्वच्छतेचे निकष फुलफिल केल्यानंतर आपल्याला हे सुपर स्वच्छता लीगमधलं स्थान मिळणार होतं। त्यानुसार गेले वर्षभर आपण त्या स्पर्धेची तयारी केली आणि त्यानुसार आपल्याला ज्यावेळेला सुपर स्वच्छता लीगसाठीची किंवा स्वच्छ सर्वेक्षणची टीम आली त्यांनी नंतर या सर्व गोष्टी पाहिल्या आणि असेसमेंट केलं आणि त्यानंतर ह्या वर्षी आपल्याला सुपर स्वच्छता लीगमध्ये आपला देशामध्ये सर्वप्रथम क्रमांक आला। त्याचबरोबर ती मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, गार्बेज फ्री सिटी म्हणजे कचरामुक्त शहर, या कचरामुक्त शहरामध्ये 1 स्टार, 3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार अशा 4 कॅटेगरीज आहेत। आपलं शहर गेले काही वर्ष 3 स्टार ह्या कॅटेगरीमध्ये होतं। ह्या वर्षी 5 स्टारसाठी आपण अप्लाय करत होतो, टीम्स आल्यानंतर ज्यावेळी तपासणी व्हायची आणि त्याच्यानंतर 3 स्टार आपल्याला दिलं जायचं। यावर्षी पहिल्यांदा आपलं शहर हे 5 स्टार ह्या गार्बेज फ्री सिटी कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केलं गेलं। म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या त्या गोष्टी आपण टिकवल्या, त्याचबरोबर ती गेल्या वर्षामध्ये ह्या गोष्टी वाढवण्याचं काम सुद्धा आपण यावर्षी केलेलं होतं। अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त विटा आणि लोणावळा अशा 2च नगरपालिका आहेत ज्यांना 5 स्टार हे मानांकन मिळालेलं आहे। त्यामुळे आपलं जे यश आहे ते यश अतिशय उल्लेखनीय आहे। शहर वाढतं आहे, शहराच्या समस्या, शहरात वाढतं नागरीकरण आहे। जेवढं नागरीकरण वाढेल तेवढा कचरा वाढेल, कचरा वाढेल त्यावेळेला आपल्या सर्वांची जबाबदारी वाढेल। हे सर्व जे स्वच्छता दूत आहेत ते सर्व स्वच्छता दूत ज्यावेळेला काम करतं, ज्यावेळेला टीम येते, जसा मगाशी सांगितलं ऊन पाऊस या सर्व गोष्टींची तमान न बाळगता प्रत्येक वेळेला, कारण ही आपत्कालीन सेवा आहे, बाकी आपल्याला आपण सुट्टी असते, शनिवार रविवारी ऑफिसचा बंद असतो, मात्र ही सर्व लोक काम करतात आपल्या सर्वांमुळं, म्हणजे स्वच्छता दूतांमुळं हे यश आपल्याला प्राप्त झालं। आणि त्यामुळं मी फक्त 5 वर्ष सर्व्हिसमध्ये काम केलं, इतक्या कमी वर्षामध्ये मला महामहिम राष्ट्रपती इतक्या जवळनं बघायला मिळालं। या सर्व गोष्टीचं श्रेय आपल्या सर्वांचं आहे। विटा शहरामधील नागरिक अतिशय सुजाण आहेत, बिहेवियरल चेंज ज्याला आपण म्हणतो, बाकीच्या शहरांच्या तुलनेमध्ये विटा शहरामध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जागृती आहे। त्यामुळे विटा शहरातील नागरिक या सर्व गोष्टींसाठी अत्यंत अभिनंदनास पात्र आहेत। आमच्या प्रशासनाच्या वतीनं आणि इथून पुढचे हे 5 स्टारचं जे रेटिंग आहे किंवा सुपर स्वच्छता लीग आहे, दरवर्षी स्पर्धा होईल, दरवर्षी आपल्याला ह्या गोष्टीची संधी मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाच्या वतीनं ह्या सर्व स्वच्छता दूतांच्या मदतीनं, सर्व शहरामधील लोकप्रतिनिधींच्या मदतीनं, आपल्या सर्वांच्या मदतीनं
मीडिया, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सर्वांच्या मदतीनं आणि विटा शहरातल्या सर्व नागरिकांच्या मदतीने मी पूर्णपणे ग्वाही देतो नगर परिषदेच्या वतीने पुढच्या वर्षी सुद्धा आपण पुन्हा एकदा दिल्लीला जाऊ, त्याची मी पूर्णपणे ग्वाही प्रशासनाच्या मदतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विक्रमसिंह बांदल साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. सन्माननीय डॉक्टर विक्रमसिंह बांदल साहेब. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय आमदार साहेब, सुहास भैया, आदरणीय अमोल दादा, शीतल वहिनी, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी. प्रशासनाच्या वतीने सीओ साहेबांनी बोलायचं असं ठरलं होतं, तेव्हा माझं काही प्रिपरेशन नव्हतं, परंतु एक आवर्जून सांगेल. आता गेले 11 वर्ष मी डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करतोय, वेगवेगळ्या 4थी ब्रांचीफ आहे, वेगवेगळ्या शहरात काम केलं, परंतु विटा शहराचं खरंच वैशिष्ट्य आहे की स्वच्छतेच्या बाबतीत फार चांगल्या सवयी शहराला आहेत आणि नागरिक सुज्ञ सुसंस्कारित आहेत आणि पण खरोखर खूप स्वच्छतेची जाण आहे शहराला. आणि सीओ साहेबांनी आणि सर्व टीमने, विशेषतः जे स्वच्छता दूत आहेत, त्यांनी अत्यंत मनापासून काम केलं, नियोजनबद्ध काम केलं आणि ह्या वर्षी हा पुरस्कार मिळवायचाच असं संपूर्ण नगरपालिकेच्या टीमनं ध्येय ठेवलं होतं. आणि मला आनंद वाटतो सांगायला की हे ध्येय आपल्याला पूर्ण करता आलं. आणि यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक, सर्व पत्रकार बांधव, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्वांचं सहकार्य लाभलं. आणि ही जी टीम आहे आता ज्यांचा आपण सन्मान केला, ही खरंच सन्मानास पात्र आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. विटा शहरालाही पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.